दैवज्ञ सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सवी समारंभ संपन्न। दैवज्ञ सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सवी समारंभ शनिवारी सायंकाळी मराठा मंदिरच्या सभागृहात पार पडला। सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू तसेच लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष उद्योजक सचिन सबनीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना कर्नाटकी पगडी व शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक उपस्थित होते। यानंतर सुरेश प्रभू यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले। यानंतर पीपीटीच्या माध्यमातून बँकेची माहिती देण्यात आली। तसेच माजी अध्यक्ष व संचालकांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। अध्यक्ष उदयशंकर भट म्हणाले, बँकेला 50 वर्षे पूर्ण झाली। 1974 मध्ये स्थापना झाली। बेळगावात 4 तर कारवार धारवाड येथे 2 कार्यालये आहेत। बँकेत नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो। बँकेत ग्राहकांना चांगली सेवा दिली जाते। बँकेने 50 वर्षाच्या काळात मोठी कामगिरी केली आहे असे त्यांनी सांगितले। प्रमुख पाहुणे सुरेश प्रभू बोलताना म्हणाले, यहाँ के बहुत सारे लोगों के साथ उस समय बहुत ही अच्छे संबंध जुड़े रहते थे। दुर्भाग्य से राजनीति में गया और एक थोड़ा सी एक मिलना जुलना बहुत कम हो गया। इसलिए मैं हमेशा सोचता रहा कि बेलगांव जाने के लिए कौन सा बहाना ढूंढूं, और आपने भट्ट साहब आपने इस कार्यक्रम के लिए मुझे आमंत्रित किया, इसके लिए मैं आपको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं। दैवज्ञ सहकारी बँक ही एका ज्ञातीतल्या लोकांनी येऊन सुरू केलेली एक संस्था। 50 वर्ष झाली। 50 वर्ष म्हणजे खूप मोठी, म्हटलं तर खूप मोठी वाटचाल आहे। अनेक संस्था जन्माला येतात आणि काही निर्णय निघूनही जातात। उदाहरणार्थ आपल्या देशातली सगळ्यात पहिली सहकारी बँक वॉज फॉर्म 135 years ago. The first cooperative bank in India, it was in Vadodara, was formed 135 years ago. Even before that, maybe 100 years before that, the first commercial bank was set up. Obviously, when both these commercial bank and cooperative bank was set up, we had not attained independence. So banks were set up, first cooperative bank 135 years ago. But today it doesn't exist. Even the first bank, commercial bank, which was formed even 100 years before that, also doesn't exist. So just imagine, the banks are like having a human, like human beings, they have a life as well. Like all living beings on the planet, they have a life of their own. So even institutions have a life. And not many institutions can claim to have lived on this. They live for more than 50 years. Many, very few. So दैवज्ञ Bank, having completed 50 years in itself, is a great achievement, and therefore they need to be congratulated. या बँकेची स्थापना ज्यांनी केली ते सगळे दैवज्ञ समाजातल्या अनेक मंडळींनी पुढाकार घेऊन स्थापना केली। त्यांचा अनेक लोकांचा सत्कार झाला। The sense of gratitude that was on display here in itself is a reason to celebrate this bank's 50 years of anniversary. How many people will celebrate the contribution of those who formed this institution? We always say, no, he did not do anything, वो form करके चले गए। Instead of that, you are saying, no, they are the founders, and therefore we should always remember them, honor them, celebrate their contribution. So this in itself shows your character of present board of directors, institutional character of this institution, and therefore I really want to congratulate you for that as well. दैवज्ञ समाज आता जेव्हा आपल्या समोर येतं, लग्न करताना दैवज्ञ समाज आठवण येतेच, परंतु जन्म झाल्यापासून शेवटपर्यंत दैवज्ञ समाजाचे लोक आठवण काढतात। तर आपल्या देशातला कोणताही सण, आपल्या समाजामधला कोणताही सण तुम्हाला भेटल्याशिवाय पुरा होत नाही। दैवज्ञ समाजाला भेटले नाही, दागिने घेतले नाहीत, तर आपल्याला काही कुठचाही सण कधी साजरा होत नाही। परंतु सोनं सगळे घेतात। सोन्याचे दागिने बनवणं म्हणजे आणखी एक मोठी कला आहे। खरं म्हणजे दागिने बनवणे फार मोठी कला आहे। मी कॉमर्स इंडस्ट्री मिनिस्टर होतो देशाचा,
आणि मी त्याला बघितलं होतं की आपल्या देशाचे एक्सपोर्ट जे होतात, निर्यात जे आपण करतो, त्यामध्ये खूप मोठं योगदान हे सुवर्णांकलाचं आहे. जेम्स अँड ज्वेलरी, याच्यात अर्थ आपले दागिने कमी आहेत अजूनही, परंतु जेम्स अँड ज्वेलरी कॉन्ट्रीब्यूट टू अ व्हेरी सिग्निफिकंट वे टू इंडियाज एक्सपोर्ट बास्केट. सो जस्ट इमॅजिन, it is some art which goes into making ornaments, which is liked by people all over the world, and that's why people want to buy that. Unfortunately, we are still not exporting that much. We export diamonds, we export jewelry made out of that, but gold jewelry export from India is not much. But point I was saying is not that. I was saying making jewelry is a great gift of art. Not anybody can make jewelry. So making jewelry is something which only some communities know. आणि ती त्यातली एक सगळ्यात मोठी ज्ञाती संस्था जर कोणती असेल तर ते आपले दैवज्ञ समाजातल्या संस्था आहेत. त्यातले कलाकार जन्माला येतात, पिढी जाते काम चालू असतं आणि त्यांनी केलेले दागिने घालावे असे अनेक जे दैवज्ञ समाजातले लोक नाहीत, त्यांचा संबंध या पिढ्याशी जोडला जातो. पिढी आणि पिढ्या त्या एकमेकाशी जोडल्या जातात आणि तिथूनच दागिने घ्यायचे. लग्न असेल तर त्यांच्याचकडे गेलं पाहिजे, का ह्यांच्याकडून घेतलं नाही तर माझे दागिने चांगले असतील की नाही मला माहित नाही, परंतु एक शुभ मुहूर्त म्हणून त्यांच्याकडून घेतलेल्या दागिन्यानंतर आमचं सगळं चांगलं होतं अशी भावना आणि धारणा अनेक लोकांमध्ये. आपल्याला कल्पना आहे, काही डॉक्टरकडे आपण जातो तेव्हा आपण म्हणतो या डॉक्टरकडे गेलो तर मला बरं वाटतं, औषध होत सगळे डॉक्टर एकच येत असतात, परंतु एखाद्या डॉक्टरकडे विश्वास जो असतो तसा विश्वास संपादन केलेल्या अनेक पिढ्या आज आपल्या दैवज्ञ समाजामध्ये. परंतु दागिने केले पण सोनं हे खरोखर चोख आहे की नाही त्याला आपल्याला नेहमीच शंका असते. त्या तऱ्हेने सोनं चोख असल्यानंतर ते दागिने चांगले आहेत असा आपण आनंद घेतो. त्याच भावनेने या संस्थेने चालवलेली बँक आहे. पूर्णपणे 100% चांगलं सोनं असणार ही जी विश्वासाने आपण जातो, तोच विश्वास खऱ्या अर्थाने पूर्णपणे 24 कॅरेट सोने असणारी जी संस्था, म्हणून खरं म्हणजे दैवज्ञ सहकारी संस्थेकडे पाहिलं पाहिजे. खऱ्या अर्थाने पूर्णपणे प्युरिटी, आणि त्यामुळे त्या संस्थेने केलेलं काम हे आपल्याला नेहमीच अभिमानास्पद वाटलं. एनी टाइम यू नीड एनी काइंड ऑफ हेल्प फ्रॉम मी ॲज अ फेलो कॉपरेटर, ॲज समवन who is a great lover of a bank and of your bank as well as Belgaum city, I will be more than happy to do anything that is really necessary. So please count on my full support and we'll all work together to make our country better, our society benefit from that country growing, and every person in our neighborhood will also get the benefit of the growth that we'll all achieve through our combined action. Thank you very much. God bless you all.